नमस्कार मित्रांनो. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा मित्रांनो. 15 ऑगस्ट म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर तिरंगा, स्वातंत्र्य दिन आणि देशासाठी बलिदान देणाऱ्या वीरांची आठवण येते मित्रांनो. पण एक प्रश्न आपण स्वतःला कधी विचारला आहे का? भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात आदिवासी समाजाचं योगदान आपण खरंच पुरेसं आठवतो का? ब्रिटिश राजवटी विरोधात देशांच्या अनेक भागांमध्ये आदिवासी समाजाने मोठा संघर्ष केला होता मित्रांनो. आपल्या जंगलावर, जमिनीवर आणि पारंपरिक हक्कांवर बाहेरून होणाऱ्या हस्तक्षेपाला आदिवासी समाजाने विरोध केला होता. या संघर्षात अनेक आदिवासी वीरांनी आपल्या समाजाला एकत्र केलं आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवला होता मित्रांनो. ह्यात बिरसा मुंडा हे त्यातील सर्वात प्रसिद्ध नावापैकी एक होतं. त्यांनी ब्रिटिश सत्तेविरोधात आणि आदिवासी समाजाच्या हक्कासाठी मोठा लढा उभारला होता. त्याचप्रमाणे सिंधू कान्हू मुर्मू, तात्या भील आणि इतर अनेक आदिवासी वीरांनी ब्रिटिश सत्तेविरोधात संघर्ष केला होता. त्यांच्या लढण्याचा उद्देश फक्त सत्ता मिळवणे नव्हता मित्रांनो, तर आपली जमीन, जंगल, संस्कृती आणि अस्तित्व वाचवणे हाही त्याच्या मागचा महत्वाचा भाग होता. आज आपण स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहाने साजरा करतो. शाळेमध्ये तिरंगा फडकवतो, राष्ट्रगीत गायले जाते आणि देशभक्तीचे कार्यक्रम होतात. हा भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास आहे. म्हणून या स्वातंत्र्य दिनात एक संकल्प करूया. आपल्या देशासाठी लढलेल्या प्रत्येक वीराला सलाम करूया आणि आपल्या आदिवासी वीरांचा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवूया. जय जवाहर मित्रांनो. जय हिंद. वंदे मातरम, वंदे मातरम. भारत माता की जय.